चला बाई, घरच्या कामांना तर पुरा दिवस पुरत नाही. पटकन जाते आणि ते गावातल्या 2-4 बायकांना सांगून येते सकाळी सकाळी चला म्हणून माझ्यासोबत कपडे धुवा. हो नाही तर काय, उद्या थोडं लवकर जायचं ना. इतक्या सकाळी सकाळी एकटीन जायचं भ्या पण लागतं बाई. हो, त्यापेक्षा 2 जणींना म्हणतो त्याला म्हणतो सोबत माझ्या, तुमचं पण कामावर उरकतील माझ्या पण कामावर उरकतील. हा तसंच करतो. आता बाई घरी आहे की नाही, की दरवाजा तर लावलेलाच दिसतोय. आवाज देऊन बघते, असली तर असं नाकमध्ये. मला ए मला मला बोल ना शांताबाई, कोण आवाज देऊ लागली? बोलते पण आधी इथं तर ये का तिथूनच बोलते. मी इथून ओरडते तू तिथून ओरड. हा आले. आता बोल बाई शांताबाई, काय म्हणती? मला मी तुला कालच म्हटलं तर आमच्याकडे खूप मोठे पाहुणे येणार आहे. तर मी काय केलं, सगळे कपडे काढले, गोधड्या बेडशीटी धुवायला काढलेल्या आहेत. तर मी काय म्हणते, उद्या सकाळी चल ना माझ्यासोबत नदीवर. दोघी तिघी जाऊन धुवून आणून घेऊ. मग दिवसभर सुकत राहतं ते त्याचं. तुमचे असतील काही कपडे काढायचे तर तुमचे पण काढून घ्या, धुवून येऊन जाऊ सोबत. पुन्हा पावसा पावसाचे दिवस येतात, मग कपडे धुतले तरी सुकत नाही. मग मी म्हणते एकदा हे धुवून घेऊ सगळं. जरा आता हळू बोलत जाणं शांताबाई, काय कुत्र मागे लागल्यासारखं बोलती ग, पटा 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 पटा. हां चल येते मी उद्या. मी पण माझे 2-4 जास्तीचे कपडे घेऊन घेईल, धुवून घेऊ. पण का ग अजून कोणाला बोलवती? दोघीच कसं जाऊ सकाळी सकाळी? मला तर लई भीती वाटते बाबा नदीच्या काठी सकाळी सकाळी. जानवर वगैरे येतात पाणी प्यायला ना, आपण तिथं असं कसं जायचं? दोघीच नाही ना ग, आता मी इथून जाताना 1-2 जणींना सांगते ना, अजून येतात बरोबर. कपडे काय आता सगळेच काढते मी या दिवसांमध्ये, पुन्हा पाण्या पावसाचे कपडे वाळत नाही नंतर. मी तयार करते 1-2 जाता जाता. तुझं नक्की का सांग मला फक्त. हो बाई शांताबाई, माझं नक्की धरून चल तू. बरं चल मग मी येते. जाताना 1-2 बायकांना तयार करते आणि जेवते घरी जाऊन झोपते. मग सकाळी तुम्ही पण लवकर झोपा बरं, जेवण खाणं करून. नाही सकाळी उठायचंच नाही. झोपून राहतात आणि चालले नदीवर कपडे धुवायला. नाही तू टेन्शन नको घेऊ, तसं नाही होत. उठते मी बरोबर वेळेवर, अलार्म लावते ना. बाबा पाठवतो तर मस्त गाणं म्हणू लागली इथं बसून. अगं बी शांताबाई कधी आली ग? काही नाही, आवरली होते कामं, स्वयंपाक पिंपाक झालता, यांची वाट बघत बसली होते, गुणगुणत होते थोडंसं असंच. हो का, चांगले. बरं मी काय म्हणते, उद्या सकाळी चल आपण सगळे जाऊ. म्हणजे तू मी 2-3 जणी अजून नदीकाठी जाऊ आणि मस्त कपडे धुवून आणू. मग पावसाचे दिवस सुरू होतात, मग कपडे सुकत नाही. आता जाऊ आणि कपडे धुवून येऊ. काही असतील बेडशीट गोधड्या आता काढ, मग जाऊ आपण सगळे मिळून. जमते शांताबाई, जमतं. येते मग मी पण येते, जाऊ सगळे मग. बरोबर तुझं, पाणी पावसाचे दिवस लागले तर होत नाही. जमते, जाऊ मग उद्या. जाऊ. किती वाजता जायचं? सकाळीच निघू लगे 5 वाजता. माय बाई 5 वाजता जमतं. ठीक, येऊ जाऊन मग. चला मग. हो का बी शांताबाई, कोण येते पण आपल्यासोबत सकाळी कपडे धुवायला? हे बघ, एक तू, एक मी, एक मला, आणि जाताना आशाला आणि कविताला सांगून जाते मग. हो का, आशा आणि कविताला सांगायचं बाकी आहे का? मग तू असं कर शांताबाई, तुझ्या घरी. मला आता कविताकडे कामच आहे, मी जाणारच आहे तिच्याकडे. मग मी सांगून देते तिला. अरे वा, हे तर खूपच चांगलं होऊन जाईल बाई. माझं अजून जेवण खाऊन बाकी आहे, जाते मग थोडंसं स्वयंपाकाचं वगैरे पण बाकी आहे. मग मग तू सांगते ना नक्की? मग सकाळीच भेटू आपण आता. चल येते मी. हो ये, बेफिकर राहा. मी सांगते आता तिला, कविताला सांगते मी आणि आशाला पण सांगते. ते बघ शांताबाई येऊन राहिल्या सगळ्या. आता आली, मलाच राहिली वाटतं आता फक्त. मला आली, निघू मग पटकन आपण. हो जमतं. आता नदीवर गेल्यावर कपडे